नमस्कार मंडळी, आज बघणार आहोत आपण दिव्य विचार. नमस्कार मंडळी, तुम्हाला दिव्य विचार वाचून दाखवतो, नक्की बघा. श्री गुरुदेव दत्त सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जगातील सर्व मंडळींचं स्वागत आहे. दिव्य विचार. जिन लोगों को संत संग की कदर है उनका तो भला हो जाएगा। जिनको सत्संग की कदर नहीं है और सुविचार की जगह पर कुविचार को ही पढ़कर बैठे रहते, वे अपना और दूसरों का बहुत अहित करते हैं। तो सत्संग कराने का एक सुविचार हजारों लाखों आदमियों को सुख शांति देता है। झगड़े करने का कुविचार अशांति पैदा कर देता है, हड़ताल पैदा कर देता है। अलग से फौज, अलग से मिसाइलें, अलग से जहाज, लड़ाई से हिंदुस्तान के प्रति द्वेष हो रहा है। न लड़ के अपनी शक्ति का ह्रास हो रहा है, न कितने अरबों खरबों रुपए चट हो गए और लाखों करोड़ों आदमी बेघर हुए। सिर्फ एक विचार। दिव्य विचार का मराठी अनुवाद अब मैं कर लेता हूँ। आप सत्संग चांगल्या पद्धती आणि चांगला सुविचार, संतांच्या विचारातून आपण निश्चितच तन-मन धनाने आपण कार्य करू शकतो. संत संघ त्यासाठीच असतो मंडळी, हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. जोपर्यंत ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत मंडळी खऱ्या अर्थाने सुविचाराची गरज आजच्या 21व्या शतकामध्ये आहे. म्हणून अशांतीचे वातावरण हे झालेले आहे. सद्गुरू म्हणतात की संत संघ हा सर्वांसोबत केला जातो, तो म्हणजे असा की सद्विचाराची देवाणघेवाण केली जाते आणि कुविचारावर मात केली जाते. कुविचाराला येथे थाराच नसतो, म्हणून ते सद्गुरू मानतात की कुविचार नसावा. कुविचार हा नष्ट जर पावला तर हिंदुस्थानातच काय, परंतु कोणत्याही राष्ट्रात युद्ध होणार नाही. लढाईसाठी अनेक फौज, रणगाडे वगैरे आपल्याला लागणार नाही. लाखो करोडो लोक आदमी बेघर, अर्थात या युद्धामध्ये अनेक जण मरत असतात आणि ते आपलेच असतात, हे आपल्याला ठाऊक आहेच ना मंडळी. त्यामुळे कुविचार आजपासून आपण सोडून देऊया आणि खऱ्या अर्थाने आपले जीवन जगूया. हेच आपण या दिव्य विचाराच्या माध्यमातून, निश्चितच लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आपण चांगले कार्य करण्याचा संकल्प करूया. संत सांगतात की जोपर्यंत लोकांच्या मनातील कुविचार नष्ट पावत नाही तोपर्यंत ह्या जगातील भांडणतंटे राहतील. ज्या दिवशी ही गोष्ट समाप्त होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने परमानंद मिळेल आपल्याला. म्हणून तुमच्यासाठी मी दिव्य विचार घेऊन येत असतो. सुख शांती या जगामध्ये असली पाहिजे, त्यासाठी
एकमेकांशी चांगल्यात चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न आपण निश्चितच मनाने करूया आणि एक दृढ निश्चय करूया की ह्या जगामध्ये आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी आलेलो आहेत. सद्गुरू वामनराव पै अतिशय मार्मिक पद्धतीने आपल्याला सांगतात की हे मनुष्या, तुझा जन्म कशासाठी आहे, तर तुझा जन्म हा तुझ्या जीवन उद्धारासाठी आहे आणि ज्या जगात तुला चांगल्यात चांगले कार्य व्हावे म्हणून तुला येथे भगवंताने जन्म दिला आहे. भगवंताची तो उपकार मानायला हवे. उपकार जोपर्यंत तू मानत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तू ह्या जीवन मरणाचा अर्थ नक्की तुला कळणार नाही. म्हणून लाख योनी भटकण्यापेक्षा आपण चांगल्या रीतीने चांगले विचार, चांगली विचारधारा निश्चितच आपण आणूया. आणि 21व्या शतकात सद्गुरू वामनराव पै म्हणतात की हा जन्म माणसाचा कशासाठी आहे याचे जर उत्तर तुम्हाला हवे असेल तर सद्गुरूच्या सानिध्यात आणि संत संघात आपण आलेच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण संत संघाची ही विचारधारा निश्चित मनाने ऐकू शकेल आणि खऱ्या अर्थाने आपण अर्थसुद्धा निश्चितच अशांतीचे वातावरण आणि अलग अलग फौज फाटे आणि युद्धासाठी सामग्री इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आजच्या 21व्या शतकात आहे की सांगूच नका. मात्र युद्धाचे कोणतेच काम नाही. मात्र आपण विसरून जात आहे खरा तो मानवतावादी धर्म आपण स्वीकारला तर यातील तत्वतः आपल्याला महत्त्वाचा विचार आपल्याला सापडेल असे मला वाटते. सद्गुरू सांगतात की जोपर्यंत ही कुविचाराची दरी कायमची नष्ट होत नाही तोपर्यंत या जगामध्ये अरबो खरबोचा रुपये गडीगप होतील आणि युद्धात ते खर्च पावतील. मात्र आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वांसाठी कल्याणकारी योजना कुठली निघणार नाही. कारण हे सत्य आहे. युद्धात किती लोक आपले जीव गमावतात आणि कितीक मरतात आणि कितीक जखमी होतात याचा अंदाज देखील आपल्याला येणार नाही. हे मात्र सत्य आहे. हे सत्य जर कदाचित जाणून घ्यायचे असेल तर सद्गुरूंच्या सानिध्यात संत संघात आपण आलेच पाहिजे. संत संघामध्ये आपण आलोच पाहिजे. तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला यातील मार्मिकता अर्थ आपल्याला निश्चितच कळेल असे मला वाटते. तुमचे काय मत आहे यावर नक्कीच कमेंट करून मला तुम्ही सांगू शकतात. यात दाखवल्याप्रमाणे अलग अलग मिसाइलें अलग अलग जात लढाई से हिंदुस्तान के प्रति द्वेष हो रहा है ना. सांगण्याचे तात्पर्य हिंदुस्थानातच नाही तर बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये युद्धाची सामग्री भरपूर प्रमाणात आहे. युद्ध काय कारण आहे युद्ध होण्याचे? त्याचं कारण एकच आहे की आपला विचार हा एकसंघटित नाही आणि कुविचाराच्या मार्गाने सत्ता आपल्याला भोगावीशी वाटते. हे मात्र अनेक संतांना मान्य नाही. परंतु ते म्हणतात आम्ही सत्तेसाठी काही पण करू. काही पण करण्याची शक्ती तुम्हाला भगवंत देणारच नाही हे मला ठामपणे इथे निश्चित करून सांगायचे आहे. म्हणून हा आजचा विषय दिव्य विचार हा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. म्हणून अरबो खरबो रुपये कोणत्याच राष्ट्राला लागणार नाही जोपर्यंत हा मतभेदाची ही पोकळी दरी कायमची नष्ट होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संत संघ म्हणजे काय हे आपण ओळखू शकणार नाही. हे मात्र सत्य आहे. म्हणूनच
सुख शांतीचे एकमेव ठिकाण म्हणजे सद्गुरूचे सानिध्य आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खरा जन्मातील अर्थात हा मनुष्यजन्म कशासाठी आहे हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. हे मात्र सत्य आहे मंडळी. तद्वत धावत्या वेगात अगदी थोडक्यात लाईव्ह व्हिडिओ हा होता. तुम्हाला हा लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता मी पूर्ण दिव्य विचार वाचून पुन्हा दाखवतो तुमच्यासाठी. जिन लोगों को सत्संग की कदर है उनका तो भला हो जाएगा, जिनको सत्संग की कदर नहीं है और सुविचार की जगह पर कुविचार को ही पढ़कर बैठ रहे हैं वे अपना और दूसरों का बहुत अहित करते हैं। तो सत्संग कराने का एक सुविचार हजारों लाखों आदमियों को सुख शांति देता है। झगड़े करने का कुविचार अशांति पैदा कर देता है, हड़ताल पैदा कर देता है। अलग से फौज, अलग से मिसाइलें, अलग से जहाज, लड़ाई से हिंदुस्तान के प्रति द्वेष हो रहा है ना। लड़के अपनी शक्ति का हस हो रहा है ना। कितने अरबों खरबों रुपए चट हो गए और लाखों करोड़ों आदमी बेघर हुए सिर्फ एक विचार से। कहने का मतलब यह है कि सब लोगों को मैं बताता हूँ अब मराठी में. चांगला विचार जर असता तर कोणतीही लढाई जगात झाली नसती. अनेक रणगाडे, अनेक मिसाइले आणि अनेक जहाज अर्थात पायलट, विमानतळ अर्थात विमानतळाचा वापर यासाठीच आहे. लढाई ही अशी नकोच. ही तर माणसाला मारण्याची लढाई आहे. संतांनी सांगितले आहे की तुम्ही एक संघटित व्हा आणि मानवतावादी विचारधारा या जगात आणा. तेव्हाच 21व्या शतकातील मनुष्य हा खऱ्या अर्थाने सुखी होईल. कोणताच मनुष्य बेघर होणार नाही. त्यासाठी सुविचार आणि चांगल्यात चांगले विचार या 21व्या शतकात निश्चितच असणे आवश्यक आहे. हे मात्र सत्य आहे मंडळी. म्हणून माझे म्हणणे हेच आहे की या दिव्य विचारातून तुम्हाला अनेक पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. धावत्या वेगात आजचा हा दिव्य विचार तुम्हाला मी सांगितला आहे. आजचा दिव्य विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कोणकोणत्या राष्ट्रातून आणि कोणकोणत्या राज्यातून आणि कोणकोणत्या देशामधून आपण हा दिव्य विचारधारा हा लाईव्ह दृश्य व्हिडिओ बघत आहात हे नक्की कमेंट करून मला सांगा. मायबोली भाषेमधून सांगा किंवा हिंदी भाषेमधून सुद्धा सांगू शकता. निश्चितच आता तुमची मी रजा घेतो. श्री गुरुदेव दत्त. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय. वंदे मातरम. जय जवान, जय जवान, जय किसान. वंदे मातरम. भेटूया पुढील लाईव्हमध्ये आणि पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.